सध्या कांद्याचे भाव प्रचंड कोसळलेत. शेतकऱ्यांना मातीमोल भावाने कांदा विकावा लागतोय. बरेच शेतकरी कांदा बाजारात न्यायची तसदी घेत नाही आहेत. त्या मेंढ्यांना ते कांदे खायला घालत आहेत आणि माध्यमांमध्ये चर्चा अशी असते साधारणपणे की कांद्याचे भाव का कोसळले, मग कुठे सप्लाय जास्त आला, कुठे डिमांड कमी झाली, मग पाकिस्तानमध्ये कांदा निर्यात करायची परवानगी का नाही, वगैरे वगैरे. खरा मुद्दा हे सगळे प्रश्न एका अर्थाने निरर्थक वाटतात, कारण एक गोष्ट लक्षात घेऊया की कांद्याच्या भावामध्ये नेहमीच प्रचंड मोठी चढ उतार असते आणि त्याचा उतार जी असते ती इतकी मोठी असते की त्याचा फटका ह्या लहान शेतकऱ्यांना पेलवता येत नाही. हे सर्वच शेतीमालाच्या बाबतीत खरं असतं आणि जितकी जास्त शेतीमालाची बाजारपेठ जागतिक बाजाराशी जोडली जाईल तितकं ते जास्त फ्लक्च्युएशन्स वर खाली होणं हे असतं. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये असं असतं की कांद्याचा सप्लाय म्हणजे त्याचा पुरवठा थोडासा कमी झाला तरी भाव त्याच्यापेक्षा खूप जास्त पडतात. त्याला अर्थशास्त्रीय भाषेत आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतो. त्या स्पष्टीकरणात न जाता हे सत्य आहे स्वीकारल्यानंतर पुढचं काय हा प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे की शेतकऱ्यांना शेतीमालाच्या भावामध्ये प्रचंड चढ उतार असल्यामुळे आणि हे उतार भारतातला बहुतांश शेतकरी हा छोटा शेतकरी आहे. हा असे प्रचंड होणारे भावातले उतार हे पेलवू शकत नाही आणि एकंदर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा त्यामुळे मोडतो. त्यामुळे त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे याच्यापासून संरक्षण देणं गरजेचं आहे. याला अर्थशास्त्रीय आधार आहे हे आपण लक्षात घेऊया. आता असा संरक्षण देता येईल का, तर असं संरक्षण देता येईल. म्हणजे याचं लोक एक असं म्हटलं होतं की सरकारने खरेदी करावी, पण अर्थातच धान्याच्या बाबतीमध्ये तशी तुम्ही मागणी करू शकता, त्याच्यातही अनेक प्रश्न आहेत. परंतु कांद्याच्या बाबतीमध्ये अशी खरेदी करणं, तो साठवणं आणि त्याचं वितरण करणं हे सरकारला जमणार आहे का, हा खरा प्रश्न असतो. त्याऐवजी निश्चित अशी थेट रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करता येऊ शकते का. आता मी या कांद्याच्या प्रश्नाकडून थोडंसं मागे दुसरीकडे जातो आणि तुम्हाला फक्त 1-2 महिन्यापूर्वीच्या घटनेकडे घेऊन जातो. राज्य सरकारने अशी घोषणा केलेली आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही प्रति हेक्टरी 15,000 रुपये देऊ आणि 2 हेक्टरपर्यंतच ही मर्यादा असेल. म्हणजे तुमच्याकडे जर शेती 2 हेक्टरच्या पेक्षा जास्त असेल तर पैसे मिळणार नाहीत, पण 2 हेक्टर जर असेल तर तुम्हाला 30,000 रुपये मिळतील. आणि त्याची अट काय आहे, तर अट एवढीच आहे की तुम्ही धान म्हणजे तांदूळ, पॅडी इंग्लिशमध्ये, तर तांदळाची लागवड केली आहे का नाही, पॅडीची लागवड केली आहे का नाही, एवढंच पुरावा पाहिजे. तेवढा असेल तर आम्ही पुढे काही विचारणार नाही. त्याच्या किमती, किती उत्पादन आलं हे काही विचारणार नाही. थेटपणे रक्कम तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल. म्हणजे हेच सरकार, आणि त्यासाठी 1,000 कोटी रुपयाची निधी सरकारने केलेला आहे. माझा प्रश्न असा आहे की मग कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नेते ही अशी मागणी का नाही करत आहेत की जे तुम्ही आधीच हे डिक्लेअर केलेलं आहे, तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही योजना जाहीर केलेली आहे, मोठा गाजावाजा झालेला आहे की तुम्हाला पर हेक्टरी आम्ही 15,000 रुपये देणार आहोत. आणि ही योजना सरकारने कुठून घेतली हे लक्षात घ्या की पहिल्यांदा अशा तऱ्हेची योजना ही तेलंगणाच्या KCR राव यांनी, चंद्रशेखर राव यांनी जाहीर केली. त्याला ते रयतू बंधू योजना म्हणतात की शेतकऱ्यांना ज्यांची जेवढी जमीन आहे त्या जमिनीच्या आकारानुसार ते रक्कम देतात. अर्थात ते राज्य जास्त श्रीमंत आहे त्यामुळे ते जास्त रक्कम देतात आणि कोणतीही मर्यादा नाही. त्यांच्याकडे 2 हेक्टर असो, मोठी खूप जास्त जमीन असेल तरी त्या जमिनीच्या आकारानुसार पैसे मिळतात. परंतु महाराष्ट्र शासनाने 2 हेक्टर हा आकडा ठरवला आहे धानासाठी. मग अशीच मागणी ही इतर शेतकऱ्यांनी का करू नये, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. थेट रक्कम तुमच्याकडे व्यवस्था आहे, त्याशिवाय तुम्ही ही योजना जाहीर नाही करणार. तेव्हा तुमच्याकडे योजना आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची योजना आहे. तुमच्याकडे आज डिजिटल पेमेंटचं एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ज्याचं केंद्र सरकार गाजावाजा करतं. तर ही योजना मग इतर पिकांसाठी का नाही. आणि ह्याच्यामध्ये मोठा नैतिक आधार आहे. आणि मी तो नैतिक आधार सांगण्या अगोदर मी इंडस्ट्रीयल पॉलिसीकडे जातो. बघा, इंडस्ट्रीयल पॉलिसी सध्या काय आहे की इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणावर जागतिकीकरणापासून संरक्षण देणं हे सरकारचं धोरण आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्राचं आयात शुल्क प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे. हे लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आता हे खुलं आर्थिक धोरण वगैरे हे औद्योगिक क्षेत्रासाठी नाही आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आयात शुल्क वाढवलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ग्राहक म्हणून इकडे येणाऱ्या वस्तू, काही वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरे, या आपल्याला जास्त महाग घ्याव्या लागतात. मी तुम्हाला आयफोनचा उदाहरण देतो आणि हे उदाहरण रघुराम राजन यांनी अलीकडे लिहिलेलं त्यांच्या पेपरमधलं उदाहरण आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की आयफोन जो आहे, म्हणजे मोबाईल फोन जो आहे त्याची किंमत शिकागोमध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये साधारणपणे 90,000 आहे. पण त्याच फोनची किंमत
भारतामध्ये ती 1,40,000 होते. याचं कारण आयात शुल्क आहे मोठं. म्हणजे आयात शुल्कामुळे इथे सरकारला पैसा मिळतो. म्हणजे खुल्या बाजारपेठेत भारतीय औद्योगिक क्षेत्र पूर्वीपेक्षा नाही आहे, त्यांना जास्त संरक्षण आहे. असे अनेक पदार्थ आहेत की यांच्यामध्ये मोदी सरकारने त्यांचं संरक्षण वाढवलं आहे. इतकंच नाही, आणि हे जास्त महत्त्वाचं, याच्यावर मोठे आक्षेप घेण्यात आलेले आहेत की काही कंपन्या, आणि त्या कंपन्या अत्यंत मोठ्या आहेत, त्या रिलायन्स आहेत, आदित्य बिर्ला आहे, आणि मोबाईलमध्ये तर मल्टीनॅशनल कंपन्या देखील आहेत. त्यांना केंद्र सरकारचं अशी सबसिडी आहे की तुम्ही निर्माण करणाऱ्या उदाहरणार्थ प्रत्येक मोबाईलला 6% ही सबसिडी आम्ही देऊ. म्हणजे मोबाईलची किंमत जेवढी असेल त्याच्या 6%, हे लक्षात घ्या. ही फार मोठी सबसिडी आहे. म्हणजे त्यांनी प्रोडक्शन वाढवावं याच्यासाठी सबसिडी आहे. याचा परिणाम काय झालेला आहे की हे डायरेक्ट सबसिडी या प्रोड्युसरला मिळते आहे. आणि आपण तर म्हणतोय की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये प्रोडक्शन लिंक्ड सबसिडी असू नये. म्हणजे शेतकरी जितकं धान्य उत्पादन करेल ते सरकारने सगळं घ्यायचं का हमी भावाने, म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड सबसिडी असू नये असं अनेक जण म्हणतात. पण औद्योगिक क्षेत्रासाठी मात्र त्यांनी अशी योजना काढलेली आहे. इतकंच नाही तर याचा परिणाम काय झाला आहे, आणि हे सगळं याच्यासमोर खूप टीका सरकारवर होती आहे. दुर्दैवाने ती माध्यमांमध्ये चर्चा केली जात नाही. रघुराम राजन यांनी हे उपस्थित केलेले प्रश्न आहेत की काही कंपन्या, म्हणजे फॉक्सट्रॉनसारखी कंपनी, म्हणजे बाहेरून सगळे माल इकडे येतो, त्याची फक्त असेंब्ली इथे होते, आणि असेंब्ली झाल्यानंतर त्या प्रोड्युसरला, म्हणजे त्या मोबाईल उत्पादकाला 6% इतकी सबसिडी मिळते. हे मी फक्त मोबाईलचं उदाहरण घेतलं, पण फार्मास्युटिकल इंडस्ट्री, आदित्य बिर्ला, सिमेंट इंडस्ट्री, अनेक उदाहरणं आहेत, अनेक कंपन्या आहेत ज्यांना ह्याला म्हणतात प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम. अशी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम या सरकारने सुरू केली आहे. त्यांचं म्हणणं याच्यामुळे रोजगार निर्मिती होईल, पण त्याच्याबद्दल अनेक आक्षेप आहेत. पण मुद्दा असा की खुल्या बाजाराच्या तत्वात हे बसत नाही. खुल्या बाजाराच्या तत्वामध्ये आयात शुल्क कमी असलं पाहिजे, आणि खुला व्यापार असला पाहिजे, आणि त्याच्यानुसार तुम्ही स्पर्धेत टिकलं पाहिजे. पण त्यात हेही बसत नाही की उत्पादनाशी लिंक्ड सबसिडी असता कामा नये, पण तिथे तर उत्पादनाशी लिंक सबसिडी दिली जाते. मग त्याच्या संदर्भात मी वेगळा व्हिडिओ करेन जास्त स्पष्टीकरण करणारा. पण मुद्दा असा की खुल्या बाजारात आपण बाकी सगळं औद्योगिक क्षेत्र काही खुल्या बाजारानुसार चाललेलं आहे, अशा तऱ्हेचं तत्त्व तिथे मांडू नये. आणि शेतकऱ्यांना आम्ही समजू शकतो की सगळं सरकारने घेता येणार नाही, पण ही जी योजना तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने राबवलेली आहे, तीच कांदा उत्पादक. आणि माझं म्हणणं आहे की खरं तर सर्वच कोरडवाहू शेतकऱ्यांनी ही एकत्र आलं पाहिजे. कोरडवाहू शेतकऱ्याला पाणी नसल्यामुळे कोणतीही सबसिडी मिळत नाही, इलेक्ट्रिसिटीची सबसिडी मिळत नाही, कारण पाणीच नाही आहे. त्यांचा खताचा वापर कमी असतो, त्यामुळे खताची सबसिडी मिळत नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये हा जो कोरडवाहू शेतकरी आहे तो कसाबसा आपली गुजराण करतोय, तेव्हा त्यांना एक थेट रक्कम देणं, त्याची मागणी करणं, ह्यात काहीही चुकीचं नाही. कारण तुम्ही तशी मागणी एका धान्यासाठी केलं आहे, मग तुमचा अधिकार काय? दुसऱ्या धान्यांना तुम्ही, इतर पिकांना नाकारण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. आणि जर केंद्र सरकार हे करत आहे तर डबल इंजिन सरकार आहे ना आपल्याकडे. तर केंद्र सरकारचं सरकार आणि महाराष्ट्र सरकार एकच आहे. मग सर्व शेतकऱ्यांनी अशी मागणी का करू नये? दुर्दैवाची गोष्ट आहे की शेतकरी संघटनेचे नेते अशा व्यापक विचार न करता आपली मांडणी करत नाहीत. फक्त कांद्याला काहीतरी मदत करा अशा तऱ्हेची मागणी करतात. ही अशी संपूर्ण सैद्धांतिक मांडणी करून आज कोरडवाहू शेतकऱ्यांची ही आणि कांदा उत्पादक शेतकरी या सगळ्यांनी एकत्र येऊन अशी ठोस भूमिका घेतली पाहिजे की जे तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी करता आहात आणि एवढ्या प्रचंड मोठ्या श्रीमंत म्हणजे मल्टीनॅशनल कंपन्यांना देखील तुम्ही सबसिडी देत आहात, तर मग आम्हाला ही आमच्या जमिनीच्या आकारानुसार मर्यादा ठरवा आणि त्यानुसार थेट रक्कम आमच्या खात्यामध्ये जमा करा. धन्यवाद.